हे बघ, तिचा घागरा याच्यातच आहे आणि साडी पण याच्यातच आहे, ज्वेलरी पण आहे याच्यामध्ये. फक्त ती गोल्डची ज्वेलरी आहे ना, ती मम्मीकडे असेल. मी मम्मीला सांगते तुला द्यायला. काय रे, हा जाऊन सांग मुवाने मेकअप स्टार्ट केलाय. बुवा नाही, मुवा मेकअप आर्टिस्ट, पार्लरवाली दीदी, कळलं? बावळट आहे. अगं मी हे सगळं आम्ही करणार आहे, तुझ्या आजूबाजूलाच असू ना. तुला फक्त दीदीकडे बघून एवढंच करायचंय. अरे सेम त्या काकूंचं काय आहे, मला पण हा बघ याला भेट, हा पण इंजिनिअरिंग करतोय, असं करतोय तसं करतोय. म्हटलं अच्छा, तो पण लगेच मला डान्स बिन्स करून दाखवतोय. म्हटलं दादा किती छान नाचतोस रे दादा, तू ये ना आमच्या टीम मध्ये बहीण भावंडांची. तो दीदीच्या फ्रेंडशीच अरेंजमेंट करायला आलेली इकडे. हा मी करते तुला लगेच. हा, ही पण रूम आहे आणि एक बाजूची पण रूम आहे, सो तुम्ही ती पण युटिलाइज करू शकता. आणि काय गरज लागली तर मला लगेच फोन करा, माझा नंबर आहे ना तुझ्याकडे. आणि अर्धा तास झाला पोहे ठेवले, तू खाल्ले नाहीस अजून. मुवा दीदी तुम्हीच सांगा तुमच्या ब्राईड क्लायंटला. माझं नाही ऐकत आहे, मी तर लहान बहीण आहे ना, मला इथे कोणीच सिरियसली घेत नाही. चुप ना जरा, मला अजिबात नको आहे माझ्या फ्रेंड्समुळे काय सीन होतोय लग्नामध्ये. एकतर आधीच ते सगळे मुलावाले घुसलेले मेकअप करायला, त्यात माझी दीदी मलाच लुक्स देते. तू थांब, त्यांचा आधी होऊ दे. हो भाई माते, ठीक आहे आत्तापासून.